आपण आता चकलीच्या भाजणीची तयारी करूया। ह्या ग्लासाने मी 6 ग्लास तांदूळ घेतलेत, दोन ग्लास हरभऱ्याची डाळ घेतली आहे, 1 ग्लास उडीद डाळ घेतली आहे, 1 ग्लास मुगाची डाळ घेतली आहे। आता आपण याला धुवून घेऊया स्वच्छ। हे सगळे पावडर असते ना याच्यावर, त्यामुळं स्वच्छ असं धुवून घ्यायचं। आपण आता असं धुवून असं वाळू टाकले सगळं। हे 2-4 तास चांगलं वाळू द्यायचं, मग नंतर ना भाजणी करायची। सकाळी आपण धुवून वाळू घातलं होतं सगळं, छान आता वाळले चांगलं। आता आपण आता भाजून घेऊया। आता आहे ना सगळे जिन्नस आता भाजून घ्यायचेत। आता हे तांदूळ, हे हरभरा डाळ, हे मूग डाळ, ही उडीद डाळ, ही पोहे, हा शाबू, हे धने, ओवा, जिरं। चांगलं असं खरपूस चांगलं भाजून घ्यायचं। डाळी भाजल्या चांगल्या। आता धने, ओवा आणि जिरं चांगलं भाजून घ्यायचं। झाली आपली सगळी भाजणी भाजून। आता गार होऊ द्यायची, आणि गार झाल्यावर पुन्हा दळून आणायची। आणि मी नंतर तुम्हाला चकली करताना दाखवते नंतर। गार झाली ना, गार होऊ द्यायची, सगळं एकत्र करून छानपैकी सगळं। मैत्रिणींनो, हे सगळं 2 किलोचं प्रमाण आहे। 2 किलोचे प्रमाण केलं, 2 किलो चकली आहे, 2 किलोची भाजणी तयार केली आहे।